ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत जनाबाई यांनी 13व्या शतकात हा महाराष्ट्र आपल्या कीर्तनांनी आणि प्रवचनांनी ढवळून काढला. महाराष्ट्राला सांस्कृतिक व वैचारिक ठेवा यांनीच बघून केला. ज्ञानाचा प्रकाश पसरवण्याचे काम या संतांनी केलं. ध्येयभान विसरून भक्ती करणारे या संतांची आराध्य दैवत म्हणजे माऊली श्री विठ्ठल. याच पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनाची आस मनात ठेवून लाखो करोडो वारकरी पताका, टाळ, मृदंग घेऊन दिंडीत सहभागी होतात. रिंगण, फुगडी, आनंदाने नाचणारी वारकरी आणि साक्षात विठ्ठलाचे दर्शन घडवण्यासाठी हा दिव्य कलाविष्कार आम्ही आपल्यासमोर बघू. वेदात उपनिषदात म्हटल्याप्रमाणे आपण सर्वजण जर एकाच ब्रह्मतत्वातून निर्माण झालेलो आहोत आणि शेवटी त्यातच विलय पावणार आहोत, तर मग हा भेदाभेद कशासाठी? अवघी एकाचीच भिन्न तेथे कैसे भिन्ना भिन्न. कबीर म्हणतो, ब्राह्मण वेगळा असावा असं जर ईश्वराला वाटलं असतं तर त्यानं त्याला जानवं लिहून आणि मुंडन करूनच खाली नसतं का पाठवलं? आणि मुसलमान वेगळा असावा असं जर त्याला वाटलं असतं तर त्यानं त्याला सुंता करूनच जन्माला नसतं का घातलं? सर्वांना नामसंकीर्तन करण्याचा, परमेश्वराच्या जवळ जाण्याचा अधिकार आहेच. वारकरी संप्रदायात सगळेच एकमेकांच्या पाया पडतात. माऊली म्हणतात, समोरच्या माणसात असलेल्या देवत्वाला तो नमस्कार असतो. जाती, धर्म, गरीब, श्रीमंत हे सर्व भेदभाव पार करून आजही तितक्याच भक्तिभावाने, तितक्याच उत्साहाने अखंडित सुरू आहे आणि अशीच अखंडित सुरू आहे. जय हरी विठ्ठल.
श्री ज्ञानदेव